नमस्कार मित्रांनो, आज 23 जून 2021 आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 23 जून 12 नंतर 24 जून पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे। एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। तर मित्रांनो, आज मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। चला तर बघूया नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस आपल्याला आज मध्यरात्री बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, सुरुवात करूया कोकण विभागापासून। कोकण विभागामध्ये मित्रांनो, आज रात्री पावसाचा जोर कमी राहणार आहे। तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता कोकण विभागातल्या जिल्ह्यांमध्ये आहे। विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळेल, सर्व भागामध्ये नाही। मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर, त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तो पण हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। आपण स्क्रीनवर बघू शकता, जे काही लाईट ब्ल्यूमध्ये आपल्याला लाईट ब्ल्यू कलर दिसतोय, हे जे ढग आहे मित्रांनो, हे बाष्पयुक्त ढग आहे। त्यामुळे मित्रांनो, हा जो परिसर आपण मार्क केला आहे, जालना, लोणार, वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड, त्याचबरोबर परभणी, बीडचा काही भाग, या परिसरामध्ये मित्रांनो हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सर्व भागामध्ये नाही, परंतु तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो। रात्री मध्यरात्री या पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर सैलूच्या परिसरामध्ये थोडी ढगांची गर्दी आपल्याला जास्त बघायला मिळते, तिथे आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये असणार आहे। तर मित्रांनो, हा पाऊस सर्व भागामध्ये पडणार नाही, परंतु तुरळक भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता रात्री मध्यरात्री या परिसरामध्ये निर्माण होताना दिसत आहे। तसेच मित्रांनो, इतरत्रसुद्धा विदर्भाचा जो काही परिसर आहे, जसं की चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या परिसरामध्ये सुद्धा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे। आज दिवसभरात पूर्व विदर्भामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झालेला आहे। तर मध्यरात्रीसुद्धा तुरळक भागामध्ये हलक्या विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे। हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तसेच पहाटेपासून उद्या मित्रांनो 24 जून पहाटेपासून 12 नंतर 24 जून मध्यरात्रीनंतर पहाटे मित्रांनो, महाराष्ट्राच्या विदर्भाच्या काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। तो परिसर म्हणजे आपण बघू शकता स्क्रीनवर, पहाटेपासूनच या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। ठिकठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल। गोंदिया इकडं वाराशिवनी, परसवाडा वगैरे हा परिसर आहे, म्हणजेच पूर्व विदर्भाचा भाग आहे। या भागामध्ये आपल्याला पहाटेपासूनच ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो। तर इतरत्र तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या रिमझिम पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकतो। तर इतरत्र मित्रांनो, मध्य महाराष्ट्र तसेच नाशिक विभागामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण तर बघायला मिळेल, परंतु पावसाची शक्यता कमी आहे किंवा नाहीच्या बरोबर आहे। तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो। धन्यवाद। ही होती महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला भेटूया अशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।